टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। या गावचे प्रथम सरपंच योगिताबाई चौधरी यांच्या मनामध्ये एकच इच्छा होती, मला निवडणूक लढायचं, निवडणूक नसून मला एक आग्रह वेगळाच करायचा आहे ना, गावाचा नाही, आपला गावाच्या केंद्रस्थानी पुरस्कार एक मोठा माणूस म्हणून त्यांच्या मनामध्ये जिद्द महत्त्वाकांक्षा असल्या कारणामुळे त्यांनी येथपर्यंत केला। त्यांच्या ग्रामपंचायतच्या अवॉर्ड नॅशनल पंचायत अवॉर्डसाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सर्वच बॉडी आणि जनतेने सुद्धा सहकार्य केला। त्या कारणामुळे त्यांना एक कोटी रुपयाचा अवॉर्ड मिळाला। मी यावर्षी म्हणजे जो 2023 आणि 24चा जो राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड होता त्यात पार्टिसिपेट केला आणि त्याच्यात 3 टीम होती आणि 3 टीममधून आम्ही कार्बन न्यूट्रलमध्ये जो स्पेशल पुरस्कार होता त्याच्यात पार्टिसिपेट केला। ते 17 निकषावर आधारित होते आणि 17 निकषमध्ये गावातील कार्बन न्यूट्रल कमी करण्यासाठी जे कामं आपण केले होते त्यावर आपली ही स्पर्धा आपण राबवल्या। जसा गावामध्ये जे कुटुंब आहेत वैयक्तिक त्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त सोलरचा प्रचार करणे आणि त्यांना त्या सोलर वापरण्यामध्ये प्रोत्साहन करणे आणि जास्तीत जास्त सोलर बसविणे। दुसरा जसं सार्वजनिक इमारत आहे, सार्वजनिक इमारतीमध्ये आमच्या गावात 19 इमारतीमध्ये सोलरवर ते चालतात आणि जसा ग्रामपंचायतसुद्धा सोलरवर चालते। परत आम्ही जसा इलेक्ट्रिक व्हेकलवर भर दिला। इलेक्ट्रिक व्हेकलवर भर देताना आमच्या लक्षात आलं की जर आपल्या गावात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन जर असेल तर जास्तीत जास्त लोक त्याच्याकडे वळतील आणि म्हणून आम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर बसवला, तो सुद्धा आमचा सोलरवर आहे। म्हणजे जेणेकरून कार्बन कसं कमी करता येईल, ऊर्जेची बचत कशी करता येईल याच्यावर आम्ही याच्यामध्ये पंचायत अवॉर्डमध्ये जो कार्बन न्यूट्रल पुरस्कार होता तो भर होता। दुसरा, गावातून निघणारा जो कचरा आहे, घरातून निघणारा आहे, सार्वजनिक जागेतून आहे, त्याची खतमध्ये रूपांतर करणे आणि आमच्याकडे आम्ही त्या याच्याने घनकचरा वर्गीकरण शेड तयार केला आणि त्याच्यामध्ये पूर्ण जेवढे पण वर्गीकरण आहे, जसा ओला कचरा, सुका कचऱ्याचे पूर्ण एकूण 8 प्रकार आहेत। 8ही प्रकाराचे आम्ही वर्गीकरण केलेले आहे आणि प्लास्टिक गावामध्ये जो वापरतात, जसा थम्सअपच्या बॉटल असतील किंवा इतर काही प्लास्टिकचा यूज असेल त्यावर आम्ही बंदी घातली। आमच्या इथे ग्रामसभेमध्ये आम्ही बंदी घातलं, त्याचे उपाययोजना म्हणजे अवलंबसुद्धा केला। दुसरा, प्लास्टिकचा इकडे तिकडे फेकून न देता आम्ही त्याला रियूज केला। म्हणजे जो प्लास्टिकपासून जो कचरा होते, जो कार्बन वाढते गावातला, तो कमी करण्याचा प्रयत्न केला। जसं उदाहरणार्थ आम्ही कचरा जमा कलेक्शन करण्यासाठी प्लास्टिक डस्टबिन बनवल्या बॉटलपासून। जसे टायरचा उपयोग आहे, गावातील टायरचा जसे 5 स्पॉट तयार केले, जेणेकरून ते गावात असे स्पॉट की ज्यापासून गावाची कार्बन न्यूट्रल होण्यास मदत तर होईल, परंतु गाव सुंदरही त्यासोबत दिसेल। आणि तसेच गावामध्ये कार्बन न्यूट्रल करण्यासाठी जी लोकांमध्ये जनजागृती, याच्यात कुठेतरी गावामध्ये दुर्लक्ष होता, तर त्याच्याकडे आम्ही तो केंद्रित केला त्या आम्ही सब्जेक्टवर। आणि असे करून गावातले असे बरेचसे लोक आहेत की आता सगळ्या सोलरमध्ये आपण कसा वापर करणार याकडे जास्त लक्ष केंद्रित झालेलं आहे। दुसरा, गावामध्ये जसा पंचतत्वावर आम्ही जास्त भर दिला। जल आहे, पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू आहे, याच्यावर काम केलं आणि जलतत्वामध्ये पण सुद्धा आम्ही जो तलावामध्ये, नाल्यामध्ये जो काही पाणी आहे तो सुद्धा दूषित झाले नाही पाहिजे याच्यावर सुद्धा काम केलं आम्ही। जसं सण उत्सवामध्ये आम्ही 100% आमच्याकडे तो कृत्रिम टाकीमध्येच विसर्जन होते आणि तिथून जो निघणारा निर्माल्य आहे तो निर्माल्य आम्ही त्याची खत निर्मितीमध्ये करतो आणि गावामध्ये आम्ही फळझाडाची सुरुवात केला, त्याच्यामध्ये लोकांनी सहभाग दिला। आठवणीचे झाड म्हणून एक लोकवर्गणीतून आम्ही ते लावण्यात आले। बांबूवर जास्त काम केला आणि बांबू एक अशी वनस्पती आहे की जे गावातील जो कार्बन आहे तो शोषून घेण्याचं काम करते आणि कार्बन त्यास कमी होण्यात मदत मिळते आणि प्रदूषणाचं प्रमाण कमी होते। आता प्रदूषण कमी करण्यासाठी जसं गावामध्ये फटाके बंदी आहे, प्लास्टिक थैल्याचा, जसं आपण प्लास्टिक पन्नीचा यूज करतो तर प्लास्टिक पन्नीच्या जागी कापडी पिशवीचा यूज, यासाठी सर्वात पहिले आम्ही सुरुवात म्हणजे ग्रामपंचायतने प्लास्टिक थैले वाटप केला गावामध्ये आणि ह्या वर्षी आम्ही परत
जसं हळदी कुंकूचा कार्यक्रम होते महिलांचा, इकडे ते दुसऱ्यांना देता आम्ही प्लास्टिक पिशव्या त्यांना दिल्या. अशा पद्धतीने आम्ही त्या कार्बन न्यूट्रलवर काम केलं. म्हणजे स्पेशल हा जो अवॉर्ड होता की गावातील जो नॅचरल ऊर्जा आहे त्याचा वापर आपण आपल्या याच्यामध्ये कसा करून घ्यायचा आणि इलेक्ट्रिकचा वापर कमी आणि ऊर्जेचा, जसं स्ट्रेट हायमास लाईट आहे, गावातील स्ट्रीट लाईट आहे त्या जास्तीत जास्त आम्ही सोलरवर उभे म्हणजे केलेले आहेत. स्ट्रीट लाईट झाले, जसं गोबर गॅसचा यूज करणे, जो ऊर्जा आहे नैसर्गिक ऊर्जा आहे त्याचा वापर गावामध्ये आमच्या इकडे होते. आणि काही याच्यात आम्ही लोकांना प्रोत्साहन सुद्धा केला की आता येणाऱ्या याच्यामध्ये जसा की बायोगॅसचा वापर हा आम्ही कसं जास्तीत जास्त अजून गावामध्ये करू शकतो आणि त्याच्यातील जो वेस्ट मटेरियल निघते त्या वेस्ट मटेरियलपासून ऊर्जा निर्मिती करण्याची आमची ही थीम आहे. दुसरा जसा पवनचक्कीचा वापर, त्याच्यात आणखी एक होता एक जसा पाण्यापासून निर्मित ऊर्जा. बस ते पाण्यापासून ऊर्जा त्याच्यामध्ये एक आम्ही 100पैकी 1 मार्क आम्हाला त्याच्यात कमी मिळाले आहे, बाकी 99 मार्क आम्ही घेतलेले आहेत. आणि त्याची कागदोपत्री जी टीम आली होती, जसा निलिमा मॅडम आल्या होत्या, म्हणजे 2 गाड्या दिल्लीवरून टीम आल्या होत्या, त्यांनी स्पॉटवर जाऊन चौकशी केली, डॉक्युमेंट्स पाहिले आणि ते परत 3-4 वेळा चेक झाले आणि त्याच्यानंतर त्यांच्या निकषामध्ये आम्ही खरे ठरलो. आणि याच्यात जे आज जो पुरस्कार मिळाला आपल्याला सर्वात मोठा श्रेय हा माझ्या गावकरी लोकांचा आहे आणि माझ्या जे कर्मचारी आहेत आमची, स्पेशली माझ्या ग्रामपंचायतची कमिटी ती जे कर्मचारी आहेत त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आहे. आम्ही म्हणजे त्यांनी इतकंही भान ठेवलं नाही, रात्री 11-12 वाजेपर्यंत आम्ही काम केलं आहे आणि कुठलाही हे न ठेवता त्यांनी मनातून काम केलं आहे. आणि त्याचंच आणि परत याच्यात आम्हाला जसं पंचायत समिती आहे, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. आणि जिल्हा परिषदेचे जे आपले CO सर आहेत, पुरंदराकर डेप्टी CO आहेत, वासनिक सर आहेत आणि तिथले कर्मचारी त्या विभागाचे कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी आम्हाला सहकार्य केला, मार्गदर्शन केला. आणि त्याचबरोबर पंचायत अवॉर्डचे जे काम पाहतात ज्यांच्याकडे हे होता त्यांच्या मार्गदर्शन जे कुलकर्णी सर आहेत त्या कुलकर्णी सरांनी आम्हाला सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं.